मंजू भागानगरे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे 24। आज आपण आलेलो आहोत अहिल्यानगरमधील भिंगार शहरात आणि आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत आहोत। खरं तर अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये भिंगार कॅन्टोन्मेंटचा समावेश होणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती, मात्र नुकतीच यास मनपा प्रशासनाने विरोध दर्शवलाय। तर याबाबत आपण भिंगारकरांच्याही प्रतिक्रिया जाणून घेत आहोत। तर आता आपल्यासोबत आहेत भिंगार कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष वसंत राठोड सर, त्यांच्याशी आता आपण संवाद साधूयात। नमस्कार सर, न्यूज टुडे 24 मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। माझा पहिला प्रश्न असा आहे की आता अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये भिंगार कॅन्टोन्मेंटचा समावेश न करण्याबाबत मनपा प्रशासन निर्णय घेत आहे, चर्चा देखील सुरू आहे। पण खरं तर देशातील सर्वच कॅन्टोन्मेंट या महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याबाबत केंद्रीय स्तरावरनं हालचाली सुरू आहे, मात्र एकीकडे आपलं अहिल्यानगर मनपा प्रशासनानं नकार दर्शवत आहे। तर तुमची काय प्रतिक्रिया आहे? देशात एकूण 62 कॅन्टोन्मेंट्स आहेत आणि केंद्रीय स्तरावर याचा निर्णय झालेला आहे की हे सगळी कॅन्टोन्मेंट ही संकल्पना ब्रिटिशकालीन आहे आणि ब्रिटिशकालीन सगळे कायदे नियम येथील नागरिकांना फार मुश्किल झालं इथे जगणं, कारण ह्यांचे नियम आणि कायदे जर ते आज ॲप्लाय करताना नागरिकांना फार त्रास होतोय। तर हे सगळं ब्रिटिशकालीन हा कॅन्टोन्मेंटचा कायदा रद्द करण्यासाठी सरकारने 62 कॅन्टोन्मेंट रद्द करण्याचं ठरवलंय। गेल्या 3 वर्षापासून ही प्रोसिजर चालू आहे आणि लवकरात लवकर महानगरपालिकेत याचं विलिनीकरण करण्याची प्रक्रिया सुद्धा होणार आहे, त्यात कुठलीही तीळ मात्र शंका नाही। कारण आज साधारण लोकसभेच्या इलेक्शनच्या काही दिवस अगोदर, वर्षभर झालं असेल कदाचित त्याला, आमचे माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत कलेक्टर कचेरीवर मीटिंग झाली होती। त्या मीटिंगला तत्कालीन त्यावेळेचे मनपाचे आयुक्त, कलेक्टर, आमचे CEO साहेब हे सगळे उपस्थित होते आणि त्या दिवशी ठराव करून आम्ही हे सगळं फायनल मनपाला सांगितलं होतं की द्यायचं, हे विलिनीकरणाला तुम्ही मंजुरी द्या म्हणून। पण तरीही आज आयुक्तांचं मी तुमच्या मीडियामधूनच ऐकतोय किंवा वाचतोय आजच्या पेपरला की अशा पद्धतीने ते ठराव करून पाठवणार आहेत आणि त्यात ते म्हणतात की भौगोलिकदृष्ट्या ते शक्य नाही किंवा आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही। मला प्रशासनाला एकच विनंती करायची आहे की एक लोकनियुक्त सरकार आहे, लोकांनी निवडून दिलेलं लोकशाहीत ते सरकार या देशाचं मालक आहे आणि त्यांनी ठरवलेलं आहे की ही प्रक्रिया पार पाडायची आहे त्यांना। ईज ऑफ लिव्हिंग हे आमच्या सरकारचं तत्व आहे। ईज ऑफ लिव्हिंगमध्ये नागरिकांना ज्या ज्या ठिकाणी जगणं असह्य झाले त्या ठिकाणी त्यांना जगणं सुसह्य करण्यासाठी ह्या सगळ्या प्रक्रिया आम्ही पार पाडतोय। आणि असं असताना मनपाचे आयुक्त अशा प्रकारे प्रशासनाच्या मार्फत विरोध करून नेमकं काय साध्य करायचं आहे त्यांना? आर्थिकदृष्ट्या परवडत नाही हा विषय सरकारचा आहे, त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी करू नका काहीच। तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही ठराव करून पाठवा असा तुम्हाला आदेश आहे ना, तुम्ही तो पाळा। प्रशासनाला ह्या गोष्टीशी काही देणं घेणं नाही आहे। प्रशासन अशा पद्धतीने का वागते, शासनाच्या निर्णयाला विरोध का करते, ह्याचं एक म्हणजे आमच्या मनात शंका आहे की तुम्ही अशा प्रकारे विरोध का करताय, काय कारण आहे? लोकशाहीमध्ये जेव्हा लोकनियुक्त सरकार बहुमताने निवडून आलेलं एखादं सरकार जेव्हा निर्णय घेतं तेव्हा तुम्ही त्यांना अशा प्रकारे विरोध। माझा सवाल आहे आयुक्त साहेबांना की कृपया अशा प्रकारचे निर्णय तुम्ही मीडियामध्ये देऊन आमच्या भिंगारकरांच्या मनात संभ्रम निर्माण करताय, जे की हे काम तुमचं नाही आहे। तुम्हाला जे काही अहवाल पाठवायचा तो तुम्ही पाठवा। तुम्ही तुमच्या एकूण सगळ्या आजच्या पेपरमध्ये वाचल्यानंतर शेवटी तुम्ही लिहिताय खाली शेवटी राज्यस्तरावर निर्णय होईल, मग तुम्ही जनतेच्या मनात संभ्रम का तयार करतायत मीडियात जाऊन? काय कारण आहे? मी तुम्हाला आज सांगतो, सर्व कॅन्टोन्मेंट देशातली 62 कॅन्टोन्मेंट लगतच्या महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्याच्या सर्व प्रक्रिया बऱ्याचशा पूर्ण झालेल्या आहेत। लवकरच ही प्रक्रिया पूर्णत्वाकडे आहे आणि लवकरात लवकर हा निर्णय केंद्राच्या पातळीवर येऊन शासनाचा निर्णय राज्य शासनाचा सुद्धा झालेला आहे। आमचं हे डबल इंजिनचं सरकार आहे,
त्यामुळे प्रत्येक निर्णय आमचा अगदी दोघांच्या संमतीने व्यवस्थित चाललेले आहेत सर्व निर्णय. त्यातला हा एक मोठा निर्णय आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली 7ही कॅन्टोन्मेंट्स लगतच्या महानगरपालिकेत वर्ग होणार आहेत. टेक्निकली ज्या काही अडचणी असतात, भौगोलिक असो आर्थिक असो, हे सोडवण्याचं काम आमचं आहे, म्हणजेच सरकारचं आहे. सरकार ते सोडवण्यासाठी समर्थ आहेत. प्रशासनाने माझी विनंती आहे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना, तुम्ही बिलकुल मीडियामध्ये जाऊन अशा प्रकारचे तुमचे बाईट्स देऊ नका किंवा प्रशासनामध्ये मीडियामध्ये जाऊन लोकांमध्ये संभ्रम तयार करू नका. कॅन्टोन्मेंट नागरी वसाहत ही मनपामध्ये समाविष्ट होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. अच्छा, बरं, आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून भिंगार शहराचा अहिल्यानगर महापालिकेत समावेश होणार असा गाजावाजा झालाय. मात्र मनपा प्रशासनानं याला विरोध दर्शवलाय. यामुळे आता भिंगारकर नाराज झालेले आहेत. तर याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? या निमित्तानेच मी भिंगारवासियांना एकदम क्लिअर करू इच्छितो की असं काहीही होणार नाही. ज्या पद्धतीने आज आपल्या बातम्या पसरवल्या गेलेल्या आहेत, असं काही होणार नाही. केंद्र स्तरावर ही प्रक्रिया वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट हे महानगरपालिकेत समाविष्ट होणार, यात कुठलीही तीळमात्र शंका नाही. नागरिकांनी बिलकुल गैरसमज करून घेऊ नये. सरकारविषयी कुठल्याही प्रकारची द्विधा मनस्थिती किंवा गोंधळून जाऊ नये. नागरिकांनी अगदी शांत राहावे. 100% नाही, 101% सांगतो मी, भिंगार शहर कॅन्टोन्मेंट एरिया हा महानगरपालिकेत समाविष्ट होणार. आत्ता आपल्याला वसंत राठोड यांनी त्यांची प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे की 100% महानगरपालिकेमध्ये भिंगारचा समावेश होणार आहे. पण तरी देखील मला त्यांना आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की जर नाही झाला समावेश तर तुमची आगामी भूमिका काय राहील? एक भिंगार कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष म्हणून तुमची काय भूमिका राहील? नाही, हा जो विषय आहे ना, ॲक्च्युली मी तुम्हाला पुन्हा तेच सांगतो आहे की ही आजची जी भूमिका आहे, जी काही आज गोंधळलं, म्हणजे जे काही समाजामध्ये आज पसरवलं जात आहे आमच्या नागरिकांमध्ये, एकदम चुकीचं आहे. असं काहीही होणार नाही. मी पुन्हा तुम्हाला तेच सांगतो आहे की माझी भूमिका क्लिअर आहे. माझी म्हणजे आमच्या सरकारची भूमिका, डबल इंजिन सरकार असलेली केंद्र आणि राज्य सरकारची क्लिअर कट भूमिका आहे. लवकरात लवकर महाराष्ट्रातली 7ही कॅन्टोन्मेंट लगतच्या महानगरपालिकेत जाणार, याच्यात कुठलीही शंका नाही. नागरिकांनी बिलकुल विश्वास ठेवावा सरकारवर, म्हणजेच केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीवर. दोन्ही ठिकाणी हे निर्णय झालेले आहेत. त्यामुळं मला कुठलीही शंका नाही आहे. मी ह्याच्याबद्दल एकदम म्हणजे कन्फर्म आहे. बरं, तुम्ही आता सांगताय की 100% समावेश होणारच आहे. पण एक कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष म्हणून मी तुम्हाला विचारते की ही प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे? कधी त्याचा समावेश होणार आहे? कशी प्रोसेस चालू आहे? कशा हालचाली चालू आहे? काय चालू? आता राज्य सरकारने सर्व माहिती, केंद्र सरकारने, राज्य सरकारने ह्या क्षेत्रातली सगळी, म्हणजे कॅन्टोन्मेंट किती क्षेत्र आहे, एकूण लोकसंख्या किती आहे, एकूण तुमचे तिथे ऑफिस आपलं एकूण कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे, सगळा म्हणजे एकूण टोटली भाग आणि कसा जोडता येईल, किंवा आता कुठला भाग जोडता येईल, कुठल्या भागाला अडचणी आहेत, या सगळ्या गोष्टींवर सध्या विचार चालवले आहे. आणि ही प्रक्रिया वेगाने पुढे सरकती आहे. राज्य सरकारचे सुद्धा केंद्र सरकारबरोबरच्या मीटिंग झालेल्या आहेत. आज 9 तारीख आहे. आज बी एक सकाळी मीटिंग झालेली आहे. त्या मीटिंगचा अहवाल मला संध्याकाळपर्यंत येईलच. परंतु मी तुम्हाला सांगतो, निर्णय हा झालेला आहे. फक्त सोल्युशन कसे काढायचे, टेक्निकली कसं त्याला बसवायचं. जेव्हा बघा तुम्ही एखादी योजना आम्ही जेव्हा आणतो, उदाहरणार्थ समजा लाडकी बहीण योजना आणली, तर त्याच्यासाठी पैसा कसा उभा करायचा हे सरकारचं काम आहे. त्या पद्धतीने आम्ही ठरवलं आहे ना की आम्हाला कॅन्टोन्मेंट ही संकल्पना बंद करायची आहे. कारण ब्रिटिशकालीन आहे, नागरिकांना तिथलं जीवन असह्य झालेलं आहे. तर FSIचे रूल असतील किंवा प्रशासनाचे वेगवेगळ्या प्रकारचे धाक असतील, त्याच्यामुळे नागरिक वैतागली आहेत, ती बाहेर चाललेली आहे. शहराचा विकास खुंटला आहे आणि त्या दृष्टीनं महापालिकेत समावेश होणं गरजेचं आहे. या दृष्टीनं सरकार सगळे पावलं उचलतं आहे. मग त्यासाठी काय करावं लागतं हे प्रशासनामार्फत आम्ही टेक्निकली सगळे वरचे अधिकारी त्याची सगळी चर्चा करून त्याचं एक
काय म्हणतात मसुदा तयार करून लवकरात लवकर, म्हणजे आमचा अंदाज आहे हार्डली पुढच्या 1-2 ते 3 महिन्यामध्ये ह्याची घोषणा अपेक्षित आहे. जर समजा आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये कॅन्टोन्मेंटचा समावेश झाला तर भिंगारचा कशा प्रकारे विकास होईल, नियोजन असेल, काय असेल? भिंगारच्या विकासाच्या बाबतीत म्हणाल तर काय आहे की सगळ्यात इथे महत्त्वाचा प्रश्न FSIचा होता. FSIच्या रूल्समुळे कुटुंबाची वाढती संख्या इथे राहण्याला मुश्किल झाली होती. मग साहजिक बराचसा लोंढा असा बाहेर साईडच्या स्थलांतरित झाला आहे. त्याच्यामुळे FSIचा जर प्रश्न सुटला तर बहुमजली इमारती इथे उभे राहतील आणि एकदा इमारती उभे राहिल्या तर व्यवसाय वाढतील, नागरिकांची संख्या वाढेल, त्या पट्टीने व्यवसाय वाढतील. आज तुम्ही पाहिलं तर आमच्या इथले व्यवसायसुद्धा ओस पडलेत. व्यवसाय कुठे चाललेत? पुढच्या चौकात चाललेत. विजयनगर चौकात तुम्ही पाहाल फार मोठी बाजारपेठ तयार झालेली आहे. का? की इथल्या सगळ्या नियमांमुळे, अडचणींमुळे. तर भिंगारचा जर विकास व्हायचा असेल तर कॅन्टोन्मेंट बरखास्त करून महापालिका होणं अत्यंत आवश्यक आहे. काही लोक उलट पक्षी नगर शहरातले असो, जसे ते केडगावला राहायला जातात, सावेडीला राहायला जातात, तसे ते सुद्धा भिंगारला राहायला प्रथम प्राधान्य देतील. कारण इथलं वातावरण, इथलं एकूण नॅचरलिटी जी म्हणतात, ज्याला काही एक शुद्ध हवा वगैरे, बाग बगीचा, इथे सगळं काही एकदम व्यवस्थित आहे. तर त्या मानाने उलट मी तर म्हणतो नगरमधली लोक इथे येतील. परंतु इथे FSIचा प्रश्न हा सगळ्यात मोठा आहे. तो एकदा सुटेल आणि तो सुटला की भिंगारच्या विकासाला वेगळी चालना मिळेल. शिवाय या व्यतिरिक्त स्टेट गव्हर्नमेंटच्या योजना असतात बऱ्याचशा, हे इथे देऊ नाही शकत. साधं योजना घ्या, आवास योजना आमच्या इथे लागू नाही आहे. आता आवास योजना 2.0 स्टार्ट झाली आहे, पण आम्ही आमच्या नागरिकांना देऊ नाही शकत कारण आम्ही कॅन्टोन्मेंट क्षेत्रात राहतो. आम्हाला इथे ती योजना लागूच पडत नाही. मग आमच्या लोकांचं नुकसान होतं, त्याच्यात आमच्या नागरिकांचं नुकसान होतं आहे. म्हणजे आम्ही आज एवढं सगळं करतो आहे. आम्ही एक राज्य शासनात आमदारकीलाही मतदान करतो, आम्ही खासदारकीलाही मतदान करतो, परंतु त्या प्रमाणात आम्हाला त्या सरकारच्या योजना राज्य सरकारच्या इथे मिळत नाहीत. जर हे सगळं झालं, आम्ही महापालिकेत गेलो तर आम्ही सगळ्या योजनाला पात्र ठरू. साहजिक आमच्या भिंगारच्या लोकांना त्याचा लाभ होईल. तर एक भिंगार कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांना मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की भिंगारमधील एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे कल्याण विशाखापट्टणम हा रस्ता. अनेक दिवसांपासून, अनेक वर्षांपासून या रस्ता व्हावा, हा महामार्ग चांगल्या पद्धतीनं व्हावा याकरिता अनेकदा राजकीय पक्षांनी निवेदनं दिलेली आहे. मात्र हे होतच नाही आहे, प्रश्न मार्गीच लागत नाही आहे, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे, राजकीय मंडळींमध्ये चर्चा आहे. नागरिकांचे हाल होत आहेत. तर याचं कुठपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत आहे, कशा पद्धतीनं ही समस्या मार्गी लागत आहे? उपाध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला म्हणजे आज नेमका तुम्ही हा चांगला प्रश्न विचारला, कारण की कालच आम्ही नॅशनल हायवेचे नवीन आलेले एक साहेब, जिथे आता अगोदर ते तारडे साहेब म्हणून होते बघा नॅशनल हायवेला 222ला, आता 61 नंबर आहे, जुना आमचा 222 होता कल्याण विशाखापट्टणम हायवे. घटमल म्हणून एक नवीन साहेब आलेले आहेत. कालच आम्ही त्यांना भेटलो. कालही निवेदन तर द्यावंच लागतं प्रत्येक वेळी गेल्यावर. जेव्हा आपण एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये गेल्यावर काहीतरी तिथे आपण आलेल्याचं प्रूफ असतं आणि आपलं म्हणणं आपण तिथे मांडत असतो. आम्ही लेखी निवेदन दिलंच आहे त्याचं त्यांना. परंतु काल आम्ही जवळजवळ 1.5 तास त्यांच्याशी चर्चा केली आणि तिथं बसून आम्ही आमचे नाशिकचे इथले जे उप अभियंता आहेत, ह्यांनी आम्हाला, नाशिकचे अभियंता आहेत, त्यांनी आम्हाला हे दिलं, त्यांचा नंबर घेऊन आम्ही त्यांच्याशीही संपर्क साधला. त्यानंतर ह्यांचे मुख्य ऑफिस पुण्यात आहे, पुण्यातले विभूते सर म्हणून आहेत, अभियंता विभूते, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. 2 विषय आहेत बघा. काही दिवसापूर्वी रस्त्याची अत्यंतच दुर्दशा, किंबहुना आजही तीच अवस्था आहे, रस्त्याची दुर्दशा आहे. परंतु मध्यंतरी पॅचिंग वगैरे करून त्यांनी काही कामं केली होती. आमच्या गावातले बरेचसे आमची दुसरीही राजकीय पक्षाची नेते मंडळी निवेदन देत असतात, काहीतरी काम ते आमचे समाधानासाठी करतात पॅचिंगसारखं. परंतु काल मात्र या विषयावर मी त्यांच्याबरोबर 1.5 तास चर्चा केली. 2 प्रपोजल मी यापूर्वी त्यांना सांगितलं होतं की हा रस्ता तुम्ही पहिल्यांदा डांबरीकरण करा, मजबूतीकरण करा, विस्तारणी, तो रिवाइंडिंग होणारच आहे, त्याच्यातही वाद नाही काही. परंतु मध्यंतरी बायपास झाल्यामुळे रिवाइंडिंगचं प्रपोजल थोडंसं मागं पडलं होतं. याचा अर्थ ते होणार नाही असं नाही आहे, रिवाइंडिंगही होणारच आहे.
तर रिवाइंडिंग हा एक वेगळा विषय आहे. आणि आता सध्या मी तुम्हाला या तुमच्या यामार्फत सांगू इच्छितो की एक टेंडर झालेलं आहे आपल्या कल्याण रोड म्हणजे अमरधामपासून नगरच्या ते शहापूरपर्यंत म्हणजे बायपासपर्यंत चांदबेबी महालापर्यंत एक मोठं टेंडर डांबरीकरणाचं झालेलं आहे. आणि त्याची वर्क ऑर्डरसुद्धा झालेली आहे. वर्क ऑर्डर मंजुरीसाठी वरती गेलेली आहे. ह्या आठवड्यात वर्क ऑर्डर येणार आहे आणि लवकरात लवकर ह्याचं डांबरीकरण आता एक साधारण 10-12 दिवसात चालू होईल असं मला पुण्याचे विभूती जे त्यांचे इंजिनियर आहेत, मुख्य अभियंता पुण्याचे, त्यांनी मला काल आश्वासित केलेलं आहे की ह्या गोष्टी सगळ्या पूर्ण झालेल्या आहे आणि आता डांबरीकरणाची प्रक्रिया लवकरच चालू होईल. परंतु याचबरोबर वेशीमध्ये होणारी सारखी प्रत्येक 5 मिनिटाला जी काही कोंडी होती आहे, वाहतूक कोंडी जी काही होती आहे, ती एक फार गहन विषय आहे. कारण नागरिकांना अक्षरशः दुतर्फा म्हणजे इकडनं तिकडं जर रस्ता पास करायचा असेल तर त्यांना अडथळा येतोय किंवा जीवमुठीत धरून त्यांना रस्ता पार करावा लागतोय. तर ह्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही लक्षात आणून दिल्यानंतर की जवळजवळ तत्कालीन खासदार दिलीप गांधींपासून हा विषय जोरात चालू झालेला आहे. त्यांनी फार फॉलोअप घेतला होता. त्यानंतर खासदार विखेंनी ह्याचा फार मोठा मागोवा घेतला, बराच फॉलोअप घेतला यांनीसुद्धा. आणि मग नव्याने जे तारडे साहेब होते त्यांनी नव्याने पुन्हा प्रपोजल तयार केलं. खासदार सुजयदादांनी सांगितल्यानंतर त्यांनी पुन्हा नवीन प्रपोजल तयार केलं. ते प्रपोजल तयार करत असताना कॅन्टोन्मेंटच्या साईडच्या ज्या जागा जाणार आहे त्याचं व्हॅल्युएशन नव्याने काढायला सांगितलं होतं आम्हाला. मी जवळजवळ आता त्या गोष्टीला 1 वर्ष झालं आहे. ह्यांना मी साधारण 23 फेब्रुवारी 2024ला ह्यांना मी नवीन व्हॅल्युएशन काढून दिलं कॅन्टोन्मेंटकडून आणि नवीन प्रस्ताव तयार करून तो गेलेला आहे. ती प्रक्रियासुद्धा पुण्याच्या रिजनल ऑफिसपर्यंत पूर्ण झालेली आहे आणि आता लवकरच मंत्रालयात ती जाणार आहे. या संदर्भात खासदार विखे, आमचे विधानसभा प्रमुख भैया गंदे यांना घेऊन आम्ही लवकरच गडकरी साहेबांबरोबर बोलून हा जो विषय हा आम्ही मार्गी लावणार आहोत. रोड रिवाइंडिंग होणार याच्यात कुठलीही शंका नाही. थोडासा वेळ लागतोय याबाबत निश्चित दिलगिरी व्यक्त करतो, पण रोड रिवाइंडिंग हे होणार आहे. ही प्रोसिजर अंतिम टप्प्यात आलेली आहे. नक्कीच आत्ता राठोड सरांनी सांगितलेलं आहे की महत्त्वाचा जो विषय आहे भिंगारमधला कल्याण विशाखापट्टणम महामार्गाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी त्यांचा पाठपुरावा चालू आहे आणि ही समस्या लवकरच मार्गी लागेल असं त्यांनी सांगितलं. तर आत्ता आपल्यासोबत होते भिंगार कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी भिंगार कॅन्टोन्मेंटचा अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये समावेश करण्याबाबतची त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. याचबरोबर त्यांनी कल्याण विशाखापट्टणम महामार्गासंदर्भातला जो काही प्रश्न आहे त्या संदर्भात देखील त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. धन्यवाद सर तुमचे न्यूज टुडे 24 कडून तुम्ही संवाद साधल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.